बायको मुंबईची जरी असलेली शिकलेली असली ना तरी तिला गावामधल्या सगळ्या गोष्टी तिला करता यायला पाहिजेत. आता लेवण घेतात म्हणजे काय, राख किंवा माती, काही जण मातीची घेतात पण आपल्याकडे तर राखेचीच घेतात. जी चुलीची राख असते तिच्यात जरासं पाणी घालायचं आणि इथे खाली पण म्हणजे ते करपत नाही पटकन, आणि नंतर धुतल्यावर हे काळं झालेलं असतं हे निघून जातं, पातेलं तितकं काळं होत नाही. बरोबर. गावी आल्यानंतर इथे बघितलं सगळ्यात मोठी पंचायत अशी आहे की गॅसच नाही, गॅस मिळत नाहीये. गॅसच मिळत नाहीये. आणि इकडे अशी बोंबाबोंब आहे की यार मुंबईला तर सगळीकडे गॅस मिळतात पण गावी आल्यानंतर तुम्हाला घंटा काहीच मिळत नाही. तर जेवण करायचं तर कसं करायचं. आणि दुसरी एक अशी गंमत आहे की तुम्हाला जर जेवण हवं असेल ना तर मुंबईमध्ये राहून तुमचा गॅस संपला तर तुम्ही काय करणार, बोंब मारणार फक्त, किंवा करून करायचं झालं तर शेगडीवर इलेक्ट्रिक गॅस शेगडीवर करणार. पण गावी आल्यानंतर चुलीवरच्या जेवणाची मजा काही औरच आहे. आणि किती काही झालं, किती गॅस आले किंवा किती टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली ना तर हे इथे जे बघताय ना हे कधी हलू शकत नाही, वर्षानुवर्ष असंच राहणार. आणि उपाशी राहणार नाही, माणूस उपाशी राहणार नाही, सगळ्यात महत्वाचं इथे बघू शकता. आता आपण काय केलंय प्राजक्त सांगू शकशील? भात टाकलाय चुलीवर, भात टाकलाय आणि भात इथे चूल पेटवलेली आहे आणि भात टाकलेला आहे. आणि नंतर मस्तपैकी काजू बियांची आमटी आपण चुलीवरच करणार आहोत. धन्यवाद धन्यवाद. एकच नंबर काजू बियांची आमटी तुम्हाला बघायला मिळेल. कड आमटी खायला मिळणार आहे आज आम्हाला. सो स्टे ट्यून, पूर्ण बघा. आणि आम्हाला जेवणासाठी आपल्याला एक लाईक तर ठोका यार, काय प्रॉब्लेम आहे. त्याचबरोबर या चुलीवरच्या जेवणासाठी एखादी कमेंट लिहिली तरी काय प्रॉब्लेम नाही. मागच्या एका 2 ब्लॉगमध्ये आपण कमेंटला रिप्लाय दिलेला आहे, आवर्जून रिप्लाय दिलाय. या सुद्धा कमेंटला आपण रिप्लाय देणार आहोत, बरोबर प्राजक्ता? नक्की नक्की आपण रिप्लाय देणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. चुलीवरचा भात कसं दाखवा यार, दाखवा. कॅमेरा पण जर पुढे या तुम्ही. या गोष्टी खूप ऑथेंटिक असतात, महत्वाच्या असतात. दाखवा जरा. तर बॉस एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बायको मुंबईची जरी असलेली शिकलेली असली ना तरी तिला गावामधल्या सगळ्या गोष्टी तिला करता यायला पाहिजेत. आता प्राजक्ता एक गोष्ट करते, तुम्हाला दाखवते. काय करते प्राजक्ता? हे चुलीवर जेव्हा आपण पातेलं ठेवतो ना ते करपतं किंवा बाहेरनं काळं होतं आणि नंतर ते निघत नाही. म्हणून मग त्याला लेवण घेतात म्हणजे काय, राख किंवा माती, काही जण मातीची घेतात पण आपल्याकडे तर राखेचीच घेतात. जी चुलीची राख असते तिच्यात जरासं पाणी घालायचं आणि ते अशी ह्याला फिरवायची, पाणी घालायचं. म्हणजे आपण त्याला पाणी घालूया, थोडं पाणी ओली करायला पाहिजे ना, एवढं पण नको. हा बस बस. आणि हे बघ ह्याचं असं थर द्यायचा त्याला, लेप द्यायचं. लेवणच म्हणतात त्याला. लेवण देणे म्हणतात, लेवण लावणे. ओके ओके, एकच मिनिट. आणि इथे खाली पण म्हणजे ते करपत नाही पटकन, आणि नंतर धुतल्यावर हे काळं झालेलं असतं हे निघून जातं, पातेलं तितकं काळं होत नाही. बरोबर. म्हणजे याला लेवण देणे म्हणतात. म्हणजे मी सगळ्यांना मगाशी एक गोष्ट काय सांगितली माहितीये का, जरा हसरा चेहरा करून सांग की बऱ्याच लोकांना हायफाय बायको हवी असते किंवा शिकलेली बायको हवी असते, पण आजकालच्या मुलींना ह्या गोष्टी येत नाहीत, करत नाहीत. आणि शिकलेलं असं शिकलेलं काय, आम्ही पण शिकलेलो आहोत, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट आहे, पण ह्याची लाज नाही. हे आवडीने आणि हौशीने करत हा. पण होतं काय माहिती, मला सांग, एखादी अशी शिकलेली मुलगी आहे आणि ती तिचं मोठी हायपर प्रोफाईल आहे, पण अचानक तिला त्यांच्या घरामध्ये गॅसच संपला किंवा गावीच जाऊन राहायची वेळ आली, किंवा आजकालच्या काळात कधी काही गोष्टी होऊ शकतात ना, काही माहिती पडत नाही कधी काय होईल. जर का अशी एखादी वेळ आली तर त्या मुलीला मग आईपासून सुरुवात होईल आणि काय करायचं ते माहिती नाही. हे बघा आता पूर्ण छान लेवण घेतली मी सगळीकडे, बघा कुठेही जागा मोकळी नाही बघा. आणि आता हे आपण पातेलं त्याच्यावरती ठेवणार आहे, चुलीवर ठेवणार आहे. आणि आता ह्याच्यात छान अशी बियांची, काजू बियांची आमटी आपण फोडणीला टाकणार. धन्यवाद धन्यवाद. कळलं का, म्हणजे मी बोलल्याचं पॉईंट जर का समजला असेल तर एक लाईक ठोकून द्या पटकन. आणि त्याचबरोबर बघू शकता ईश्वरी थोडीशी, तुला माहिती आहे, नर्वस झाली थोडीशी. आज पहिल्यांदा म्हणाली, बाबा तू मला ब्लॉगमध्ये का घेत नाही आहेस असं म्हणाली. आणि ही आमची चिमुकली इटुकली पिटुकली मुलगी काय करते बघू शकता. कमी उजेडामध्ये ती आता कांदा चिरते, टोमॅटो पण चिरला आहे. चेहरा तिचा चिडलेला आहे, चेहरा तिचा चिडलेला आहे. हे बघा आता ह्या आपण पाण्यात जरा बिया शिजायला ठेवल्या, कारण बाकी आपल्याकडे सगळं शिजलेलं आहे, डाळ शिजलेली आहे,
कांदा टोमॅटो पटकन शिजतो, बिया शिजायला थोडा वेळ लागतो. बरोबर. त्यामुळे बिया जरा 1-2 मिनिटं आपण गरम पाण्यात चांगल्या उकळून घेणार आहोत, म्हणजे ते शिजतील. बरोबर. आणि नंतर मग बाकी राहिलेल्या थोडंसं कांदा टोमॅटो सोबत शिजतील, बरोबर. म्हणून थोडंसं शिजायला ठेवलं. ॲक्च्युली जर का आजचा विषय असा म्हणजे आज आपण काय असं पर्पजली जेवण नाही करत आहे है ना. हा? आज हे जेवण असं पर्पजली चुलीवरती नाही करत आहे. नाही, इकडे गॅसचे प्रॉब्लेम आहे. गॅसचा प्रॉब्लेम आहे. गॅस बुकिंग केलेला आहे, पण तो 15 दिवस झाले अजून आलेला नाही. हां, त्या कारणासाठी आपण हे आज पर्पजली याच्यावरती करतोय. म्हणजे असं काही म्हणजे एक मजाही घ्यायची आहे हां. आणि आपली वेळही भागवायची. बरोबर. म्हणजे ब्लॉग साठी करतोय अशातला काहीच भाग नाही. आज हे अचानक अनायसे जुळून आलेली गोष्ट आहे की दरवाजा. तर गावी सुद्धा अनेक लोक जेवण हे गॅसवरतीच करतात, चुलीवरती कोणीच करत नाही. नाही. आपल्याकडेही करतात, फक्त मोठ्या प्रमाणात काही असेल जेवण असं जेवणावळ सारखं तर चुलीवर केलं जातं. बरोबर. पण नॉर्मल रोजच्या 2-4 माणसांचं जेवण गॅसवरच केलं जातं. गॅसवर केलं जातं. पण इकडे आता गेले 15-20 दिवस होऊन गेले. काय खाते? दुपारची भाजी बटाट्याच्या काचऱ्या. भूक लागली असेल. बरोबर. नको. आणि हे थोडक्यात समोरचं वातावरण, संध्याकाळचं वातावरण दाखव. बाहेर रातकिडे ओरडतायत. आणि हे सगळं ओरिजिनल आहे. हे सगळं ओरिजिनल आहे, ऑथेंटिक आहे आणि एकच नंबर आहे. आणि एस्थेटिक लुक आहे. हे पाण्याचं मशीर आहे. आंघोळीचं पाणी याच्यामध्ये तापवलं जातं रोज सकाळी. बरोबर. आता खाली आहे, उद्या सकाळी दिसतो पेटवला आंघोळीसाठी की त्याच्यात भर घातली जाईल. बरोबर. काढ. आणि ज्या पण मंडळींना एक शंका दूर करतो की काजू बी म्हणजे ओला काजूगर हा जर का कोवळा असेल तर तो खूप छान लागतो. बाजारामध्ये तुम्हाला ऑल टाईम काजूगर मिळतात, पण मार्च महिन्यातला जो काजूगर आहे हा कोवळा असतो आणि त्याच्यामुळे त्याची चव खूप जास्त चांगली असते. तर आता आपण फोडणी. आता पुढची रेसिपी ईश्वरी सांगेल जर का तिला नाही, माहिती मी असेल हे तर. खाते. सो आपण तेल आता तर काजू तेल बी हां taste तेल तर करून घातलेलं आहे आणि काजू बी रेडी आहे की नाही दाखवूया आपण, शिजलेली आहे की नाही ते पण बघूया, कारण ते महत्त्वाचं असतं. ओके, हा पूर्णपणे ओला आणि ताजा काजूगर आहे, यावर्षीचा आहे. आता यावर्षीचा आहे कसं ओळखायचं की हा पूर्णपणे व्हाईट आहे आणि याच्यावरती ते कवर असतं ते नाही आहे, कोशिटा म्हणतात त्याला, तो नाही आहे, साल नाही आहे आणि हा पूर्णपणे ताजा आहे. कशी ताव मारते. एक एक चालू आहे. खूप छान लागतं, खूप टेस्टी आहे. त्यामुळे गरम मसाल्याची काजूगर घातलेली आमटी आणि भात हा एक फक्कड बेत असू शकतो नव्हे, असतोच. आपण रेडी केले, तेल तापलेलं आहे या बाजूला आणि ईश्वरी हे घेऊन बसलेली आहे. बघ आता पण मी लाकडं लगेच काढली तरी पण. हे काय आणलं? ते आहे ना ते तिखट मराव दे नको. काय भरपूर आहे आतमध्ये. ठेवलं होतं कारण एक मिनिट हा. गरम मसाल्याच्या आमटीमध्ये आता आपण अजून गूळ टाकतोय. टाका टाका टाका. ओके. तर आता आपण चव बघूया आमटीची.
अक्कड झाली मीठ. ही आमटी केलेली झकास झालेली आहे. मी एकदा चव घेतली, मला त्याची चव पुरली नाही आणि बरोबर बीचा पीस प्राजक्ताने घेतलेला आहे. तर मी गावची मजा ती गावचीच मजा असते आणि ही मजा मुंबई पुण्यासारख्या शहरांना कधीच येऊ शकत नाही. अप्रतिम चव झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही फरसाण टाकून खा, शिजली का? राईससोबत खा, भातासोबत खा किंवा भाकरी कुस्करून खा, कशी पण खा, ही आमटी तुम्हाला एकच नंबर लागणार आहे. एकदम गॅरंटेड सांगू शकतो. जबरदस्त वाटतंय आणि ग्रेट फिलिंग आहे. आणि असेच वेगवेगळ्या घाटणीतले व्हिडिओ आपण अधूनमधून करत असतो. कधी ट्रॅव्हल ब्लॉग करतो, तर कधी आपले मुंबईतले व्हिडिओ, कधी गावचे व्हिडिओ, असे सगळे वेगवेगळे व्हिडिओ आपण करत असतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जसं आपण आजवर प्रेम दिलेलं आहे तसंच यापुढेही द्या. भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय. आभार. एक दोन आहेत.